हमारे यहाँ पे भाई जी बिल्कुल ठीक है, माहौल बहुत अच्छा माहौल है यूपी के अंदर। और योगी बाबा आए हैं जब तक कोई चिंता नहीं है। आधी रात को भी आप सड़क से पैदल निकल सकते हो, आपको कोई पकड़ने वाला नहीं है। तर नमस्कार मंडळी, मी तुमचा प्रथमेश पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। काय हो म्या कसं वाटतंय? तर भावांना आपण जिथं रात्री थांबलो होतो ना, जे आपल्याला ते काका भेटले होते फौजी, त्यांच्या घरी तर आपली एवढी सेवा झाली जसे काय आम्ही म्हणजे त्यांच्या घरातलीच माणसं आहेत। म्हणजे जसं शब्दच नाहीत मला, म्हणजे त्यांच्याबद्दल अजून काय बोलायचे शब्दच भेटत नाहीत, काय बोलू त्यांच्याकडून मला आम्ही शिकलो अतिथी देवो भव कसं असतं बाई। म्हणजे एवढ्या सकाळी आम्ही म्हणजे त्यांना बोललो होतो आम्ही 6 वाजता उठणार आहे म्हणून, तर त्यांनी आम्हाला सकाळी 6 वाजता गरम पाणी जेवण सगळं आमचं म्हणजे सगळं करून त्यांनी आम्हाला रेडी ठेवलं होतं म्हणजे निघायच्यासाठी। बघा म्हणजे एवढं आम्हाला म्हणजे रात्री एवढं टेन्शन आलं होतं ना, आता इथं काय करायचं, झोपायचं कुठं, काय करायचं कुठं। पण काय बोलतात माहितीये ना, भगवान की घर दे रे अंधेरने, म्हणजे असं एकदम फरिश्तासारखं ते काका आले आम्हाला, आमच्याकडे आले आणि आम्हाला भेटले। लय भारी भावांनो, असं म्हणजे शब्दात सांगूच शकत नाही तुम्हाला, असलं भारी घडलं आमच्याकडून आमच्यासोबत गोष्टी काल। पलीकडे जायचं मला 0 सेकंदात जायचं आम्हाला पलीकडे, आता आम्हाला इथं परत जायचंय, भेटा पण 0 सेकंदात। तर भावांनो ती जागा दिसते काही बघा, मंदिरच आहे, छोटस मंदिरच आहे। आपण इथं काल रात्री थांबणार होतो या ठिकाणी, आणि ह्याच ठिकाणी आपल्याला त्या काकांसोबत भेट झाली होती, इथंच ह्याच रोडला, तिथं आपण थांबणार होतो। काय नाही बाबा, इथंच थांबणार होतो आम्ही काल, आणि तिथं आपल्या काकांना काका भेटले, त्यांनी त्यांच्यासोबत ओळख झाली आणि ते आपल्याला त्यांच्या घरी घेऊन गेले होते। बघा मग किती योग का नाही बाबा। हो तर भावांनो, आपल्याला 50 किलोमीटर एक सवारी भेटली माहितीये का। फक्त आपण आज 500 मीटर चाललो असेल, आणि आपल्याला त्या काकांनी 50 किलोमीटर आणून सोडले। फक्त इथनं आपल्याला टार्गेट होतं 140 किलोमीटर करायचं होता, तर त्याने आपल्याला 50 किलोमीटर सोडलं, म्हणजे आपल्याला अजून इथनं 90 किलोमीटर जायचंय हरिद्वार। तर बाबा कसं वाटलं आज लवकर सवारी भेटून आपल्याला? भारी वाटतं। तर बघूया आता, आपल्याला इथनं जायचंय बघा चालत पुढं सीधा ना, सगळा एरिया दिसतोय ना, हा एरिया अख्खा एरिया डम्पिंग आहे। डम्पिंग म्हणजे इथं कचऱ्याचा पैसा करतायत भावांनो, इथं कचऱ्याचा पैसा म्हणजे ते आम्हाला पण माहित नव्हतं, पण आमच्या गाडीमध्ये त्यांचं बोलणं चाललं होतं। हा एरिया आहे ना, एरिया एवढा अख्खा एरिया डम्पिंग आहे, कचरा। बघा मग माणसं इथं कचऱ्याचा पैसा बनवत आहेत, काय कचऱ्याचा। मग बघा कुठनं पैसा निघतोय, फिरायचा फिरतोय। हो फिरतोय, बघू आपला प्रवास चालू राहणार, आपल्याला किती चालायचंय बघूया, भेटूया 0 मिनिटामध्ये। कसं आहे, कसा लोड आहे, ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर ट्रक पण नाही। तर भावानं 5 किलोमीटर चालल्यानंतर लगेच आपल्याला गाडी भेटली। ये पूरा पतंजलि मतलब रामदेव बाबा का है ना ये बाबा रामदेव जी का यही पतंजलि है सब। ये यहाँ से ही सारी चीज बनती है, पतंजलि की प्रोडक्ट, जितने भी प्रोडक्ट है सब यहाँ से ही बनते हैं। बहुत एरिया में फैला हुआ है ना ये, मतलब ऐसा। ये काफी एरिया में फैला हुआ है, यहाँ पे ही मेन जो है ना पतंजलि यहीं से ही है।
साऊंड जरा इधर जो है ये पतंजलि क्या नाम है इधर है। ये इधर जो है ना पतंजलि, ये देखो ये सब पतंजलि है। मतलब जितने भी प्रोडक्ट बनते हैं इधर से। ये पतंजलि जी और बाबा रामदेव जी यहाँ रहते हैं। देखो पतंजलि है सब। यहाँ पे सब चीज सब प्रोडक्ट पतंजलि का सभी प्रोडक्ट यहाँ से ही बनता है। Try to break us, but we won't back down. Destroy us, we'll always be around. Loud sound, big missile jumping from the clouds. Watch your step in this torn up town. We're fighting for you to come back home soon. The family's missing you. Lost now, but we see you. हा इधर जो है दादा, इधर तो चंडी माता रानी का मंदिर है। तो हाँ। उस साइड मैंने आपको बोला वो उधर मनसा माता का रानी का मंदिर है। और आपको अगर यहाँ हरिद्वार घूमना है तो आपको टाइम देना पड़ेगा। 2 दिन आपको यहाँ पे बिताने पड़ेंगे, अच्छा अच्छा तब आप दर्शन कर पाओगे। म्हणजे पूर्ण 2 दिवस लागतील। पूर्ण हरिद्वार फिरायचं असेल ना पूर्णपणे जेवढे म्हणजे मंदिर आहेत तर पूर्ण 2 दिवस लागतील, 2 दिवस। आणि जी अमृत मधलं पाणी पडलं होतं ना, गुंड पडलं होतं ना, ती पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। पण आम्हाला पूर्ण 2 दिवस लागतील, त्यासाठी आम्ही हा प्रवास पुढे चाललोय। कारण हे चाललंय श्रीनगरला। मग आम्ही म्हणलं की बाबा माघारी येताना पूर्ण दर्शन करूया। तर आता आम्ही जाणार आहे श्रीनगरला। श्रीनगर पासून केदारनाथ राहते फक्त 100 किलोमीटर। तर भावानो हे आमचे दादा म्हणजे गाईड बनलेत। गाईड येताना आम्हाला सांगतात की येताना काय काय बघायचंय, मग विचार करा। To come back home soon. The family's missing you. यहाँ टाइगर कभी भी देख सकता है, फाइटिंग कभी भी हो जाती है। यहाँ पर यहाँ पे राजा जी नेशनल पार्क है ये, हाँ तो टाइगर की साइटिंग कभी भी हो जाती है। किधर भी हाँ जी, कभी भी। ये जिंदगी है। जो भाई जी अपनी मनसा माता राना का मंदिर है हाँ हरिद्वार, हाँ वहाँ पे रोज टाइगर दाढ़ मार के रोजाना जाता है। डंडी पे भी यही है। इधर घास फूस लेने तर भावान तुम्ही ही बघताय का एरिया? आता तुम्हाला इथं गर्दी दिसेल, पण रातच्या वेळेस 7-8 नंतर न इथं कोणच दिसत नाही, कोणच। दादांनी सांगितलं आम्हाला की इथं सिंह, टायगर, हत्ती वगैरे ह्या रोडनं चालतात। जसं आपण पार्क मध्ये कसं चालतो तसं इथं चालतात। मग विचार करा ही किती डेंजर एरिया आहे। तपोवन मतलब यहाँ क्या होता है ज्यादा, मतलब यहाँ पे ऋषि ज्यादा पुराने उसके हिसाब से बताएं तो यहाँ पे पहले ऋषि तप करते थे, इसीलिए हाँ, इसका नाम तपस्या करते थे। तपोवन पड़ा था। हाँ जी, तपस्या करते थे। ये ऋषिकेश में है तपोवन। Try to break us, but we won't back down. Destroy us, we'll always be around. Loud sound, big missile jumping from the clouds. Watch your step in this torn up town. We're fighting for you to come back home soon. The family's missing you. Lost now, but we see
शिवपुरी आगे ना इससे है हाँ। ये शिवपुरी है. Been trying to find भावांनो आम्ही कुठे बघायचंय का कसे गंगा नदी दृश्य दाखवत माझा मोठं व्ह्यू दाखवतो कसं आहे पहाडी बिडी यो. तर भावा इथून आपला सफर किती राहिलाय? इथनं आपल्याला जायचं उखीमठ मध्ये 144 किलोमीटर आणि तिथनं केदारनाथ पुढे 53 आहे. तर उक्कीमठ मध्ये तुम्हाला जी सर्च करा, आम्ही नाही सांगत सर्च करा. तुम्ही जे बोलताय ना केदारनाथ बंद आहे केदारनाथ बंद आहे, हा. बंद आहे, आम्हाला पण माहिती आहे. पण तुम्ही सर्च करा आम्ही काय चाललोय ते. तर चला भेटू शून्य. कसं आहे जाम तर मंडळी कसं काय तर काकांनी आपल्याला ना देवप्रयाग मध्ये सोडले कारण की काय विषय होता माहितीये का जे जिकडे जाणार होते त्या ठिकाणी राहायची व्यवस्था नव्हती म्हणजे जंगल एरिया आहे पूर्ण आणि ते बोलतात तिथं प्राण्यांचा भरपूर म्हणजे सहवास आहे म्हणजे कंटिन्यू रस्त्याने प्राणी दिन येतात जसे काही वाघ पण लांडगा परत अस्वल म्हणजे ते म्हणते खतरनाक आहे बाहेर असं टेंट लावण्यापेक्षा तुम्ही मंदिरात जावा तर मग आम्ही इथं त्या मंदिरात आलो इथलं म्हणजे जे मेन मंदिर आहे ते महादेवांचं मंदिर आहे इथं महादेवांचं नाही रघुनाथ रघुनाथांचं मंदिर आहे इथं आलोय आपण तर इथं आपलं म्हणजे ह्यांनी राहायची सोय पण केली म्हणजे बघा आपला टेंट इथं आहे आणि जेवणाची व्यवस्था पण आपली इथं त्या महाराजांनी केली. भावान तुम्हाला एक गोष्ट सांगू घेतली. इथली एक गोष्ट आहे इथं आल्यानंतर आम्हाला त्या गोष्टी कळल्यात म्हणजे आम्ही इथं पुजाऱ्यांना सगळी माहिती काढून घेतली म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला आता पूर्ण माहिती नाही सांगेल पूर्ण तुम्हाला, माहिती तर नाही सांगणार आहे पण शॉर्टकट सांगतो आता कारण की उद्याच्या ब्लॉग मध्ये आम्ही सस्पेन्स देतो तुम्हाला एक उद्याचा पूर्ण ब्लॉग बघायसाठी आम्ही एक सस्पेन्स देतो. तर इथं आहे ना वर्षातून एकदा महापूजा होते हां आणि त्यातून एक गोष्ट आम्हाला समजली की रामजीने तिथं 12 वर्ष तब्बल 12 वर्ष तपस्या केली. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. खूप मजा येणार आहे आणि आम्हाला एवढं भारी वाटतं नाही आल्यानंतर मन प्रसन्न झालंय. आम्हाला आमचं नशीब बघा महापूजा भेटते वर्षातून एकदा आम्हाला माहित पण नव्हतं ही गोष्ट. मेन म्हणजे तर मला ह्याला नव्हतं टेन्शन मला टेन्शन आलं होतं आता आपण खायचंय कुठं कारण की त्या काकांनी आपल्याला असं स्टोरी सांगितलं होतं इथले स्टोऱ्या सांगितल्या होत्या असं प्राणी वगैरे घडलेल्या असं गोष्टी तसं. सांगितल्या. जंगल होतं जंगलच भाग आहे आम्ही ज्या रस्त्यानं आलो ना ते तुम्ही दाखवलेच तुम्हाला तर पूर्ण जंगलच भाग आहे पण टेन्शन तर ह्याला भरपूर असतं. बस आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये कारण की आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारण की आपल्याकडे आजचा व्हिडिओ एवढा मोठा होणार आहे ना लय मोठा होणार लय आहे मोठा होणार आहे. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ आणि मध्ये आजच्या आजचा व्हिडिओ डबल बघा बरं का डबल बघा डबल बघा आणि व्हिडिओला लाईक करा Share चॅनलला करा. सबस्क्राईब करा बेल शेअर आयकॉनचा करा घंटा दाबा बेल आयकॉनचा. गुड नाईट